नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. अगा आपुला हा स्वधर्मू, आचरणी जरी विषमू, तरी पहावा तो परिणामू, फळेल जेणे. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 923. गीतेच्या आरंभीच्या भागात कर्माचं विशेष विवेचन आलं आहे. युद्धासारखं घोर कर्म ते आपण करावं की नाही हा अर्जुनाला पडलेला प्रश्न. जे केलं असता जीवनातलं श्रेय हाती लागेल असा मार्ग मला दाखव, असं त्यानं भगवंतांना म्हटलं. भगवंतांनी उत्तर दिलं, युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे, तेव्हा तू युद्ध कर. पण हे सांगत असताना श्रेयाच्या दिशेनं जाण्यासाठी भगवंतांनी आपल्या म्हणण्याला एक पुष्टी जोडली आहे. जे काही करायचं ते कर्तव्य म्हणून करायचं, त्यात फलाची अपेक्षा ठेवू नको. अखेरची दृष्टी अध्यात्मावर ठेवताना या जगातल्या वास्तवाचं भान गीतेमध्ये सतत राखलेलं आहे. हे तिचं वैशिष्ट्य कर्माच्या विवेचनात ठळकपणाने उठून दिसतं. कारण ज्ञानाचा विषय घेतला किंवा योगाचा घेतला तर त्यात व्यवहाराचा काही संबंध येत नाही. भक्तीचंही तसंच आहे. ईश्वराशी अधिकाधिक निकटचं नातं जोडणं ही भक्ती. कर्माचं तसं होत नाही. त्याचा संबंध प्रत्यक्ष व्यवहाराशी असतो. त्या व्यवहारात सत्यासाठी किंवा न्यायासाठी कोणाशी झगडा करावा लागतो, तर प्रसंगी कठोर व्हावं लागतं. ज्ञानदेव या ओवीत म्हणतात, जे आपलं कर्तव्य असेल ते करताना कधी कधी मन कठोर करावं लागत असेल, पण तरी माणसानं कर्तव्य टाळता कामा नये. युद्धासारखं घोर कर्म असेल, पण सज्जनांच्या रक्षणासाठी तेही केलं पाहिजे. आपल्याला असलं कर्म का करावं लागावं असं मनात आणू नये. कारण कर्तव्याचं निष्काम बुद्धीनं केलं जाणारं पालन आपल्याला जीवनाच्या श्रेयाकडे घेऊन जात असतं. तो जो आपल्या कर्माचा अखेरचा परिणाम त्यावर दृष्टी असावी, असं ज्ञानदेवांनी म्हटलं आहे. कशीही असो, ज्याची त्याची आई तीच त्याची. दुसरी एखादी स्त्री कितीही चांगली असली तरी मुलाला उपयोग आपल्या आईचाच असतो. पाण्यापेक्षा तूप पौष्टिक असतं हे खरं, पण माशाला जिवंत राहायला पाणीच उपयोगी पडतं. अशी अगदी सोपी उदाहरणं घेऊन ज्ञानदेवांनी इथं ज्यानं त्यानं आपलं कर्तव्य करण्याचं महत्त्व स्पष्ट केलं आहे.